प्रसोद राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी जोडलेले आहेत। अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय नियमांचं उल्लंघन करून थेटपणे नवी मुंबईमध्ये डान्स बार सुरूच आहेत। आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहात। एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय की गृह खातं नेमकं करतंय काय? गृह खातं नेमकं कायद्याचं संरक्षण करतंय की डान्स बार मालकांचं? कारण थेट प्रकारे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? मुळामध्ये डान्स बार ही संस्कृती महाराष्ट्रात कलंक लावणारी संस्कृती असल्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आबा यांनी डान्स बार बंदी केली होती। मात्र अनेक ठिकाणी राजकीय लोकांचे डान्स बार असल्याचं आढळतं। अनेक ठिकाणी हे प्रश्न उपस्थित झाले। मागच्या अधिवेशनात मी सभागृहामध्ये असताना स्वतः अनिल परब यांनी यावर प्रखर भाष्य केलं होतं। पण तरी काल डान्स बार सुधारणा विधेयक 2026 विधानसभेत मंजूर झालं। मी लोकशाही मराठीचं मनापासून आभार मानतो की तुम्ही रिअलिटी चेक केला, त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतल्या शोधचा व्हिडिओ तुमच्या हाती आला, कोकण मधला व्हिडिओ आलाय, हुक्का पार्लरचा व्हिडिओ आलाय। आता हुक्का विक्रीला सुद्धा बंदी आहे, डान्स बारला बंदी आहे, गुटख्याला बंदी आहे। गुटखा बंदी असतानाही तुकाराम मुंडेंनी आता बेधडक मोहीम काढल्यामुळं अनेक ठिकाणचे गुटखे मोठ्या प्रमाणात पकडण्यात गेले, दुधाची भेसळ पकडण्यात जाते आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकारला आम्ही सरकारमध्ये असतो, विधेयक मंजूर झालं तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। माझ्यापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोटले बोलत असताना टक्केवारीची सरकार आहे असं ते म्हणत होते। त्यांच्या सरकारच्या काळात काही रामराज्य अवतरलं होतं असं नाही। पण माझ्या सरकारला विनंती आहे की आता कालच विधेयक मंजूर झालंय। मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये ह्या डान्स बारची चलती मोठ्या प्रमाणात आहे। परत याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही अपेक्षा सरकारकडून आहे। कारण आपली तरुण पिढी यामध्ये बरबाद होते आहे। आता शिक्षकाला अतिरिक्त काम दिल्या गेलं, शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो। तशा पद्धतीनं डान्स बार, गुटखा, बेसरी इत्यादी पदार्थ यामुळे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनाला वेगळीच कलाची वस्तू आहे। मला अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यावर कडक निर्बंध आणतील, आणखी कडक याची अंमलबजावणी होईल हे तुम्ही लक्षात आणून दिल्याबद्दल, सरकारची चूक दाखवल्याबद्दल मी लोकशाही मराठीचं मनापासून आभार मानतो। पण यावर अंमलबजावणी सरकार करेल अशी मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे। नक्कीच अमोलजी, आपण अपेक्षा व्यक्त करताय, खात्री व्यक्त करताय। मात्र आपण ज्या प्रकारच्या घडामोडी पाहतोय की यामध्ये बरेच अल्पवयीन मुलं मुली सुद्धा यामुळे बळी पडतायत। अतिशय गंभीर समाजासाठी धोकादायक असा हा संपूर्ण प्रकार असताना सुद्धा आपण अपेक्षा करूयात की ज्या प्रकारे विधेयक मंजूर झालं त्याच्या केवळ 24 तासामध्ये खरं तर या डान्स बार मालकांचे धाबे दणाणले पाहिजे होते। मात्र त्याच 24 तासाच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की अशा प्रकारे सर्रासपणे व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागतात। या संदर्भात काय सांगाल? तुमचं म्हणणं मला 100% मान्य आहे। बार मालक, डान्स बार मालक, हुक्का पार्लर झाले ते अत्यंत मुजोर आणि माजोरडे असतात। काही ठिकाणी त्यांना पोलिसांचं संरक्षण असतं, अभय असतं आणि पोलिसांचं संरक्षण असल्याशिवाय 2 नंबरचे धंदे चालू शकत नाही। अगदी गल्ली बोळात सुद्धा सर्रास आता खून झाल्यावर पण लोक बघा असं अशा तोऱ्यात असतात की आम्ही काहीच केलं नाही। याला आपली पोलीस यंत्रणा जबाबदार आहे असं म्हणता येत नाही। काही ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व धंदे चालतात। त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की इथून पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या जीवाशी खेळत असताना सरकारला कुठल्याही सरकारला कोणाचे आयुष्य बर्बाद करायचं नसतं। पण नागरिक म्हणून नागरिकांची पण काही जबाबदारी असते। अशा गोष्टी लक्षात आल्या तर त्या पटकन आणून द्यायच्या लक्षामध्ये पोलिसांच्या। पण पोलीस प्रशासन काही प्रमाणात यामध्ये इन्व्हॉल्व असतं, म्हणून हे त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा मुजोरडेपणा डान्स बार मालकाच्या अंगात येऊ शकत नाही। त्यामुळे यांच्या साप लावायचा असेल तर याची काटेकोर अंमलबजावणी झाल्याशिवाय हा लागणार नाही। नाहीतर डान्स बार फक्त विधेयक झालं, त्याची अंमलबजावणी होणं जर ती होत नसेल तर मग हे केवळ औपचारिकता राहील, हा केराच्या टोपलीचा कागद राहील। नक्कीच अमोलजी, आपण अपेक्षा व्यक्त करूयात की या सर्व कारवाईला पुरेपूर खरं तर त्याचे परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील। खूप खूप धन्यवाद अमोलजी, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। डान्स बार सुधारणा विधेयक कायद्यात मंजूर होऊन सुद्धा सर्रासपणे डान्स बार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।